उलट तपासणी न्यूज, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन। यावर्षी हवामानातील प्रचंड बदलामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे। सुरुवातीला उशिराने झालेली पेरणी, त्यानंतर 2 नक्षत्रांपर्यंत उघडझाप झालेला पाऊस आणि मघा नक्षत्रापासून सुरू झालेली सततची संततधार यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मका, भाजीपाला आदी पिकांचे अक्षरशः धुवून नुकसान झाले आहे। शेतकरी पिके वाचवण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न करीत असला तरी उत्पादन किती होईल हे सांगणे अवघड झाले आहे। भावाची घसरण, संसाराचा खर्च, मुलांचे शिक्षण, ज्येष्ठ पालकांचे आजारपण या सर्व प्रश्नांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे। पुढील हंगामासाठी शेती करणे कठीण होईल असे चित्र उभे राहत आहे। निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करून 7/12 कोरा करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र सध्याची परिस्थिती पाहता सरकारने तात्काळ ते आश्वासन पूर्ण करून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। अन्यथा आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। दरम्यान मागील सरकारच्या काळात नैसर्गिक आपत्ती निवारण निधी अंतर्गत मदतीचे निकष लागू होते। त्यावेळी प्रति हेक्टर 13,600 रुपये आणि 3 हेक्टरपर्यंत मर्यादा होती। मात्र नवीन नियमांनुसार मदत केवळ 6,800 रुपये आणि मर्यादा 2 हेक्टर इतकी करण्यात आली आहे। परिणामी बहुभूधारक शेतकऱ्यांचे तब्बल 27,200 रुपयांचे नुकसान होत आहे। या पार्श्वभूमीवर शासनाने जुन्या निकषांनुसार मदत सुरू ठेवावी आणि शेतकऱ्यांना त्वरित भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी संघटना युवा आघाडीचे सतीश दाणी, गोविंद भगत, विनोद झाडे, मनोहर तिखे, गणेश हजारे, हेमंत बेलसरे, गणपत देवगडे, मोहन मानकर, अरुण रिठे, प्रवीण तेलरांधे, प्रमोद मडावी, सारंग दरणे, किशोर भुंडके, अरविंद राऊत, दिनेश इरपाते, भीमराव कांबळे, विनोद उमरतकर, अनिल इंगोले, नारायण गावडे, शंकर रेवडे, खुशाल हिवरकर, पुरुषोत्तम काळे यांनी केली आहे। गणेश शेंडे, उलट तपासणी न्यूज, देवळी।